जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजरे
गेले सूर्यासी तिने गेले सूर्यासी थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माझा वंदे पाय शेष माझा वंदे पाय शेष माझा वंदे पाय माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखुनी मुक्ताई हसली देखुनी मुक्ताई हसली देखुनी मुक्ताई थोर नवला झाला थोर नवला झाला थोर नवला झाला माझे पुत्र प्रसवला माझे पुत्र प्रसवला माझे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार Yeah.
रसवला तोरणवला वधाला बोला 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 तोरणवला वधाला समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननिहितपाणी मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी जिदलिया नुठिताठी ते तुझ गुरुकृपा दृष्टी निर्वेश होय। या ठिकाणी गेले 2-4 दिवस अखंड हरिनामस्मरण सप्ताह चालू आहे। आपण अभंग सोडू। हा मुक्ताबाईचा अभंग आहे। मुक्ताबाईचा अभंग सोडवणं हे सर्वसामान्यांचं बुद्धीचं लक्षण नाही। सर्वसामान्य कीर्तनकाराचा ते घासच नाही त्यांचा। हा कूट अभंग आहे। मुक्ताबाईंचा कूट अभंग आहे। कूट शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला एक सांगायचं असेल त्या बाजूला दुसरे शब्द निर्माण करायचे, म्हणजे इकडे तुम्ही येऊच नाही तिकडेच जावं, त्याला कूट अभंग म्हणतात। प्रत्येक संतांनी कूट अभंग केले। तुकोबाने केले, नामदेवरायाने केले। नामदेवला काय म्हणतात बघा, काय सांगायचं त्या गाईला, कुठल्या गाईला, कुठल्या तरी गाईला एवढं दूध झालं, हां 17 रांजण भरून उरले, प्याले 12 हत्ती। मला माहीत आहे, पाठ आहे ना, मला एवढं पाठ नाही काय, मी उदाम तुम्हाला ठेवले। मुंगी व्याली शिंगी झाली पालो, मुंगी व्याली शिंगी झाली, ओ किती दूध किती, 18 रांजण भरून उरले, 18 रांजण भरून उरले, प्याले 12 हत्ती, आम्ही नटकेत बोलला वर्तमान खोटे, आम्ही नटकेत न बोलू वर्तमान खोटे।
मला पाठ नाही, मलाही माहीत आहे. आम्ही लटकेच ना बोलू वर्तमान खोटे. आता हे कूट अभंग आहे. मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती. असल्या चार मुंग्या डेरीला जर मिळाल्या काय अडचणच काय नाही. एका घरातच दूध संकलन 18 रांजण किती लिटर झालं असं, आणि 12 हत्ती प्यायला म्हणजे भरतीला किती. सगळं एकाच घरात जर झालं तर डेअरीत दुसरीकडे जायची गरज नाही. तालुक्याचं दूध एकाच ठिकाणी. नाही, कूट अभंग आहे, कूट अभंग आहे. हा साहेब मुक्ताबाईचा कूट अभंग आहे, पण प्रसंगावर आधारित आहे. काय प्रसंग आहे? ज्यावेळी निवृत्तीनाथ कधी माधुकरीला जायचं नाही, जायची ते ज्ञानेश्वर माऊली जायची, आणि प्रत्येकाच्या घरापुढं ओम भवंती भिक्षां दे म्हणून भिक्षा मागायची. शक्यतो कोण वाढायचेच नाही, उलट हेटाळणी करायची. संन्याशाची मुलं आणि अद्वा बोलायचे. पण जगाचे अपराध पोटा घालायची ताकद एवढं वाव त्या माऊलींच्या पोटात असल्यामुळे ते तसं निवांत यायचे. पण त्या दिवशी काय झालं, भलती चेष्टा केली त्यांची. झोळी हिसकावून घेतली, त्यात माती भरली, शिव्या दिल्या, काय दिल्या. ज्ञानोबांनी एक विचार केला, ज्यांच्यासाठी आम्ही आलोय, आम्ही का ब्राह्मणासाठी नाही आलो, आम्ही आलो अर्थ लोपले पुरा. नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मना. साधने ही उडविली, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. मी मगाशी थोडं प्रवचनातनं थोडं प्रस्तावना केली. जे स्वतःच्या इच्छेने येतात त्यांना संत म्हणावं, कर्माने येतो त्याला जीव म्हणावा, आणि कोणतरी हाक मारल्यावर येतो त्याला देव म्हणावा. हाक मारल्याशिवाय देव जात नाही. हां, आणि ह्या जगातलं दुःख जर असं उतू यायला लागलं तर संतांना सहन होत नाही, ते खाली येतात आणि सांगतात आम्ही कशा करता आलो, आम्ही वैकुंठवासी आलो, याची काय कारण आहे. बोलिले जे ऋषी म्हणून जे बोललं ते सत्य आहे, आणि तेच सांगाय करता आलो. ऋषी म्हणून काय सांगितलं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे जे अधिष्ठान चैतन्य आहे ते सर्व ठिकाणी भरलेले आहे, आणि सर्व ठिकाणी भरलेलं आहे हे सर्व संतांनी सांगितलं. तुकोबाराय म्हणले, विठ्ठल विस्तारला जने, विठ्ठल विस्तारला सप्तही पाताळे भरो, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी माना, विठ्ठल कुळीचे दैवा, विठ्ठल कुळीचे दैवता.
सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळ्या आपणाशी. देव कसा मिसळला आहे याच्याबद्दल प्रमाण सांगतात तुमच्या बोली चालीतलं. समुद्राच्या पाण्याची उन्हाच्या संपर्कामुळं काय झालं, वाफ झाली. ते वाफेचे कुणाच्या, समुद्राच्या पाण्याच्या वाफेचे ढग झाले. ढगाचं परिणाम पर्जन्यामध्ये झालं. कुणाचं, समुद्राच्या पाण्याच्या वाफेच्या ढगाचं पर्जन्यामध्ये झालं. ते पर्जन्याचं पाणी खाली पडल्यानंतर काही ओहळा वाटे निघालं. कुणाचं पाणी, म्हणा ना, समुद्राच्या पाण्याच्या वाफेच्या ढगाच्या पावसाचं पाणी ओहळा वाटे नदीला जाऊन मिळालं. आणि ती नदी कुठं मिळाली, म्हणजे समुद्र जेवढ्या रूपाने फिरला म्हणायला काय अडचण. समुद्रच वाफेच्या रूपाने खेळला, समुद्रच ढगाच्या रूपानं निर्माण झाला, समुद्रच पर्जन्याने वर्षाव करू लागला. आणि समुद्रच ओहोळ, गटार, ओढा, नाले, नदी याच्या रूपानं वाहायला लागला. वाहत कुठं गेला, समुद्राला मिळाला. मग समुद्राचं पाणी समुद्राला मिळालं एवढं सांगण्याकरता एवढं खटोटोप का. समुद्राचं पाणी एवढं सांगता आलं असतं की, पण तुमच्या डोक्यात जाईल काय, ते नाही जाणार. म्हणून संतांनी काही दृष्टांताचा सिद्धांताचा उपयोग केला. या जगाच्या उत्पत्तीपूर्वी त्याला वाटलं आपण एकटंच किती दिवस बसायचं, कुणाला, आणि त्याचंच स्मरण आहे एकोहम भविष्यामी. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. एकलेच कंठवेना म्हणून येणे, केली निर्माण चौदाही भुवने, चंद्र सूर्य तारा गगन मेघांगणे, पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सुप्रधानी, ऐसा लागवी हा माया सुप्रधानी. टाळकरी दिसायला भरपूर आहेत, पण एकाला पाठांतर मला माहीत आहे, ही इथंच बोंब आहे असं नाही. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावोगाव हीच बोंब आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जर गेला तर एकापेक्षा एक पाठांतरवाले, गाणारे, वाजवणारे. आमच्याकडे गावात एखादं वाजवणार असते ते दोन टिनटिनाक ते म्हणते माझ्या तालात तू म्हण. आता ह्याच्यात तालात म्हणायला तर आलाव्याला जायला पाहिजे मी, नाही खूप पाठांतर करावं लागतं बाळा. एखादी वेदांताची प्रक्रिया मांडायची असेल तर सगळ्या संतांची प्रमाण आपल्याकडे असले पाहिजे. एकोहम भविष्यामी एवढं सूत्र आहे. त्या सूत्राचा विस्तार कसं केला आहे. एकलेच कंठवेना म्हणून या येणे, केली निर्माण चौदाही भुवने, चंद्र सूर्य मेघ गगन तारांगणे, पंचमहाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. त्यांनी निर्माण केलं. निर्माण करत असताना एक असा प्रकार घडला, तिथं एक ढालगज निर्माण झाली. कुठे केली, एकोम भविष्य म्हटल्याबरोबर तिथं माया उत्पन्न झाली. आता ती कशी आहे, मूळची ती कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी. काय जमतंय का बघा कुठं काय काय. आता तिला जर हे जगत निर्माण करायला सांगितलं, तिला स्वतंत्र करता येत नाही. मग तिनं ईश्वराला घेतलं जवळ. आता तिचं नात्यान कोण आहे, तो बापच आहे. तिने बापाची दादला केला.
काय म्हणावे या बोला, पण एवढं होऊन तिचं पतिव्रता पण गेलं नाही, हे त्याचं नवल आहे. ह्याला सूत्र म्हणतात. असे काही अभंग तुम्हाला वाचायला मिळतील. पती जन्मला माझे उदरी, मी तयाची झाले नोवरी. तो पती माझ्यात तुमच्या या जगाच्या रूढीप्रमाणे नाही आहे. माझ्या उदरी जन्मला आणि जगावर एक बाळ उत्पन्न झालं. आता हा परवा त्या काय त्या ग्रंथाचं नाव बाळा आता चाललंय ते मूर्ती प्रभाकर. हां, कठीण ग्रंथ आहे. रोज एक पानच होते, थोडं एक ओवी सुद्धा आहे ना त्यातली. ही म्हणतात पोरं, गुरुजी एवढ्यावर थांबा. गुरुजींच्या डोकीचं पाणी होते तर ह्यांचं व्हायला काय. आता कुठनं आलं आहे बघा. आम्ही विचारसागर झाला, विचारसागर, विचार चंद्रोदय झाला, अमृत अनुभव झाला आणि आता त्याला सुरुवात आहे. तरी जड चाललं आहे. पण शिकावं लागतं, शिंकावं लागतं. नाही सर झालं की सगळे शिंकता, काय प्रश्न नाही. शिकावं लागतं, अभ्यास करावा लागतो, गुरुची शरणागती घ्यावी लागते, ईश्वराच्या कृपेकरता ईश्वराच्या नामाची साधना करावी लागते. हे सगळं केल्यानंतर अगदी एक 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 धागा सुटत जातो आणि मग ते सूत, हे वस्त्र हे सूतच होतं हे सिद्ध करायचं असेल तर त्याचा धागा तुम्हाला काढावा लागेल. पट हा शब्द येतो कापडाला आणि धागा हा शब्द येतो एका सूताला. ते सूत आणि सूत जर वेगळं केलं तर ते पट नावाचा प्रकार शिल्लक राहत नाही. घटातून माती वजा केली तर घट नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही. मग तुम्हाला शिल्लक आहे जे मातीहून झालेलं घट, कापसाहून झालेला पट, हे नामरूपात्मक प्रकृतीचं कार्य आहे. वास्तविक अधिष्ठान म्हणजे कापूसच आहे आणि अधिष्ठान म्हणजे मातीच आहे. तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नात काय झालं, तुम्हाला एक लॉटरी लागली, सामायिक बक्षीस 3 कोटीचं. काय तुमचं नाव? गुरु. बरं झालं, देवाला धुवून काढल्यासा फार, एका बाजूनं देवाला सुद्धा धुतलायसा. बरं झालं. स्वप्नात लागलं. एक त्यानं कार खरेदी केली, स्कोडा. कारण हलकी घ्यायचीच नाही, काय घ्यायची गरज आहे, एवढे पैसे आहेत तर घ्या. काय स्कोडा घेतली आणि ते ड्रायव्हर ठेवलं तर पगार द्यायला लागतं म्हणून आपणच ड्रायव्हिंगला बसले. कीर्तनला जाताना शेजारी बसून का हली होती तेवढं माहीत, दाबल्यावर पळते एवढं माहीत. त्याने काय दाबल्यावर काय पळते बघितलं नाही. त्यानं दाबलं, ॲक्सिडेंट दाबलं, ती गाडी जंप मारली आणि त्या भिंतीला थडकली. अडीकला, हात चेपलं, मेलो 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 मेलो. शेजारी झोपल्या म्हणला, ह्याला काय ते दडपान पडलं आहे. काय म्हणतात त्याला? दडपान पडलं. त्याला उठलं. काय झालं रे, मूर्ख असल्या का उठलास म्हणले. का? अरे तो आरडत होता. सोय म्हणले, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यात मी चेपलो होतो म्हणून आरडत होतो. मग जा केलं, लेका चेपलो तर हरकत नाही, पण माझ्या गाडीत चेपलो होतो ना. उठेला असतो. हा अहममाचा व्यवहार जितका लांब तुम्ही न्याल तेवढं त्याच्यापासून तुम्ही दूर व्हा. ज्ञानेश्वर महाराजांना राग आला, यायला नको होता, पण उदास झाले ज्ञानोबर आहे. यांच्याकरता आपण इतकं करतो, इतकं करतोय, तरी या माणसाने असं आम्हाला बोलावं. मृदू अंतःकरण. त्यांची वाणीसुद्धा कशी आहे बघा. तुकोबारांची वेगळी वाणी, शड्डू मारून बोलतात ते. हां, नाही भीडभार तुका म्हणे सानातोर, तीक्ष्ण उत्तर एखादा बाण हृदयामध्ये शिरावा, तसं तुकोबारांचं बोलणं आहे, ज्ञानोबारांचं नाही. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हृदयाला वेदना झाल्या. आता झोपडंच होतं. झोपड्याच्या दाराला ताटी म्हणतात. ते काय दरवाजाचं नव्हतं. त्या 2 मेसकाटाला एक थिगडं मारून त्याला ताटी म्हणजे दार केलेलं. ते लावलं आणि आत जाऊन बसले. मुक्ताबाई बाहेर गेल्या.
जेवायची वेळ आली, दादा भिक्षा घेऊन आला असणार. आता आपण जेवायचं सगळेजण मिळून आलं तर दार बंद होतं, सोपानं बाहेर बसलेला. दादा, अरे ज्ञानदादा अजून आला नाही का? आलाय म्हणले. मग कुठं आहे? आत आहे. आत काय करायला? फुगलंय म्हणले. ज्ञानदादा आणि फुगलाय. दादा, अरे दादा ताटी उघड. आतून काहीच आवाज येईना. योगी पावन मनाचा साही अपरार जनाचा शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश ईश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तारुणी विश्वतारा तुम्ही तारुणी विश्वतारा काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा अकरा अभंग मुक्ताईनं म्हटले. त्यात काही असं इतके ठासलेले आहेत. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. बरेच मुक्ताबाईस वाघाडं काढलं पण आतनं काय आवाज येईना. इतकं सांगून इतका उपदेश करून सुद्धा योग्याचं मन पावन असावं. तुम्ही तरी योगी म्हणणं घेता. ज्ञानोबाचं वर्णन योगी असं केलेलं आहे. ज्ञानराज माझे योग्याचे माऊ ज्ञानराज माझे योग्याचे माऊली तेने निगम वल्ली प्रगट केली 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 गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. तुम्ही एक आहेत दादा. तुमचं मन पावन पाहिजे. जग अपराध करणार जगाचा स्वभाव आहे. जगाच्या शब्दानं तुम्हाला जर क्लेश होत असतील शेवटी ते शब्दच आहेत. शब्द हा वाणीचा विषय आहे. त्या शब्दाचा परिणाम करून घ्यावा की घेऊ नये तुमच्या हातात आहे ना. एखाद्यानं नालायक म्हटलं. मी एखादा सकाळी सकाळी मायाला आलं काय ते विचारलं लेखा गाढव आहेस का म्हटलं. तर राग आला. गुरुजींनी मला गाढव म्हटलं. ते ह्यांच्या गुरु महाराजांकडे गेलं. अहो गुरु महाराज त्या गुरुजींनी मला गाढव म्हणा का काय म्हटलं गाढव. त्यांच्याकडे गेलं.
गाढव. मी एकदा गाढव म्हटलं, पण 7 वेळा गाढव म्हणून घेतलं. हे कुठं 7 वेळा. प्रत्येकाने विचार काय म्हटलं? गाढव म्हटलं. अरे पावन म्हण आहे हे. सत्वरज तमात्मक असणाऱ्या प्रकृतीचं कार्य जगत आहे. हे जगत नाना गुणाने युक्त आहे. काही अवगुणाने युक्त असणारी माणसं शास्त्राची देवाची निंदा करतात. मुक्ताबाई म्हणते त्यांच्याकडे तेच भांडवल असेल तर काय देतील. आता तुमच्याकडे वस्त्र भरपूर असतील तर काय करणार तुम्ही? वस्त्रदान. धन असेल तर धनदान, दाणे असतील तर धान्यदान, आणि शिवीचंच भांडार असेल तर शिवीदान. दादा, अरे जगाचा न्यायच आहे तो. ते स्वतः बुडतात पण इतरांना बुडविण्याचा प्रयत्न करतात, ह्याला जग म्हणतात. ते स्वतः बुडतात, इतरांना बुडविण्याचा प्रयत्न करतात, ह्याला जग म्हणावं. ते स्वतः तरतात आणि जगाला तारून येतात, त्यांना संत म्हणावं. त्यांचा अपराध सहन करून त्यांना कल्याण व्हावं म्हणावं लागेल. विश्व रागे झाले वन्नी. हे विश्वाच्या रागाने जरी आग लावून रान पेटलेलं असेल तर संती सुखे व्हावे पाणी. तुम्ही पाणी म्हणा. तुम्ही तरलेले आहात. तुम्ही तारा, पण हे विश्व तारा. हे दारा दादा तुम्ही विश्व तारा करता आलात म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अकरा अभंगामध्ये मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उद्देशून अभंग म्हटले, पण आतून हुंकार काहीच आला नाही. मग मुक्ताबाईने एक ब्रह्मास्त्र काढलं आणि म्हणायला लागल्या, मुंगी उडाली आकाश, मुंगी उडाली आकाश, तिने दिले सूर्यासी, तिने दिले तिने गिळले सूर्यासी. आत आवाज आला, कसं शक्य आहे? कुणाचा होता आवाज तो? माऊलीचा. मुक्ताबाई म्हणते
अरे दादा, ज्ञानदादा, तू तर ज्ञानेश्वरीमध्ये 2 मार्ग सांगितलास. एक पिपलिका मार्ग, एक विहंग मार्ग. विहंग मार्ग म्हणजे पक्षी. एखाद्या झाडाच्या शेंड्यावरचं फळ पक्व झालेलं आहे, तो पक्षी एका क्षणात उड्डाण मारतो, त्याला पंख आहे आणि त्या फळाला झोंबतो. उत्पलवन सरिसा, पक्षी फळाशी झोंबे कैसा. पण मुंगीनं काय करावं? तिनं हळूहळू ढाळे ढाळे केव ते नाही ऐकले. तिनं हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर जावं. हे मीच 2 मार्ग सांगितलेस आणि तूच मला सांगतेस काय मुंगी उडाली आकाशी म्हणून? होय दादा, माझी मुंगी तसलीच आहे. मुंगीला पाय आहेत. वेदांत शास्त्रामध्ये पाय असणं म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय संयमता. हे 2 तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे पाय आहेत समजायचं. दादा, माझ्या मुंगीला पाय आहेत. आणि मग तिला आता पंख हवेत, पण पंख तिच्याकडे नाही आहेत. ती पंख घेण्याकरता चाललेली आहे. ज्याशी नाही पंख पाय, तिने करावे ते काय. ज्याशी नाही पंख चित्ती धरुणी दृढ भाव, पंढरपुरास जाय. इच्छिले ते फळ पावे, क्षेम देऊनी भेटा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लाव. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लाव. पांगळा कोण? इंद्रिय दमन नाही त्याला पांगळा म्हणावा. मनोनिग्रह नाही त्याला पांगळा म्हणावा. ज्याचं मन ताब्यात नाही त्याला पांगळाच म्हणावा. तो पांगळा आहे. पण माझी मुंगी पांगळी नाही, तिला पाय आहे दादा. म्हणजे त्या साधकाला मनोनिग्रह झालेला आहे, इंद्रिय दमन झालेलं आहे. मग त्याला पाय नाहीत, पाय आहेत, पंख नाहीत. त्यानं काय करावं? ज्याशी नाही पंख पाय, त्याने करावे काय? त्यानं काय करावं? चित्ती धरून दृढ भाव, पंढरपुराशी जाय. कारण तिथं आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. तुकावने वृद्ध होती चरणे रे, हे तुकावने वृद्ध होती चरणे रे. हा नाचत पंढरी जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळी, विठ्ठल रखुमाई पाहू रे. परमार्थामध्ये म्हातारा ज्ञानानं पक्व झालेला म्हातारा म्हणावा. व्यवहारामध्ये लोभानं पक्व झालेला म्हातारा म्हणावा. मोहाची पक्वदशा म्हणजे म्हातारपण. त्या मुंगीनं काय करावं? त्या मुंगीनं चौकशी केली. मला पाय आहेत, इंद्रिय दमन आहे, पण ज्ञान कोण देतील? पंख कोण देतील? ज्ञान नावाचे पंख मला कोण प्रदान करतील? तिला कानावर आलं, आंधळ्या पांगळ्याचा एक
विठोबा दाता. आंधळ्याचा आणि पांगळ्याचा कोण दाता आहे? प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भवदुःख कोण वारी तुझे बी नाही समजा. असं विचारलं. ती मुंगी नाचत नाचत पंढरीला गेली आणि मग तिथे ते महात्म्य होते. ज्ञानीन हा तत्वदर्शना संत होते. ती संतांना शरण गेली. संतांना शरण गेले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. त्या मुंगीनं कायिक वाचिक आणि मानसिक सेवा केली. ते प्रसन्न झाले आणि त्यांनी कल्याणमस्तु म्हणून हात वर केला. एवढ्या हाताच्या इशाऱ्यानंच आता बरेच लोक अशा फोटो काढून घ्यायला लागलेत. ह्यांच्या हातावर कुत्री मुत्यात का नाही कुणाला ठाऊक. अधिकार नाही तो आपला. हा वरमकर आहे. हे काय आहे काँग्रेसची म्हणजे सिंबॉल नव्हं. माणसं लय हुशार. भाजपच्या गाडीत बसतात कमळाच्या आणि सगळं बोलणं होतं. येताना म्हणतात विसरू नका हां. दोन्हीकडनं सकाळी नाश्ता एकाकडं संध्याकाळी जेवण एकाकडं. अरे हा हात हा वरदायीने हात आहे. एवढा संतांचा हात जर वर गेला तर अरे बास झालं. नाही ते बघायचं काम नाही. फक्त त्याने पाहिलं आमच्याकडे तर बास झालं. कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देवीवर 1 2 3 4 5 6 बाप रखुमा देवीवर विठ्ठले. अरे भक्तादी झाले वरदान हो आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे. त्यांनी फक्त कृपा कटाक्षानं पाहिलं तरी कल्याण होतं. समजा नाही जर तुम्हाला आलिंगन त्यांनी दिलं तर मग फारच बरं झालं. आलिंगने संताची दिव्य झाले माझे किंवा आलिंगन घडे मोक्ष साहित्य नाही ते सुद्धा नाही झालं. त्यांची पायाची धूळ जरी असे आपल्या अंगावर गेली तरी परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. जाऊ दे धूळ बी उडाली नाही. संत तिकडून चालले ते त्यांच्या वारा त्यांच्याकडनं वारा अंगावर आला तरी काय ताकद आहे. आला शीतळ शांतीचा वारा शांतीचा वारा. तेने सुख झाले या शरीरा विठला पातकांचा धारा. कळी काळाची धाक दरारा नर हरी रामा गोविंदा वासुदेव नर हरी रामा गोविंदा वासुदेव गोविंदा वासुदेव.
कीर्तनाला येत होतो. ते कोनोड आहे ना, माघ वद्यामध्ये असतं. निपाणीचं बसलं आहे. तर मी गेली 50 वर्ष लाल डब्यानं मस्तपैकी अमरावती तू बांधला, काय अडचण नाही. कोण कार्य म्हणायची हिंमत नाही. मला एकाने विचारलं, गुरुजी कशानं आला? गाडी घेऊन आलो म्हटलं. कुठं आहे गाडी? स्टँडवर लावलं म्हटलं. आता या लोकांनी गाडी दिली तर मी आपला आहे तेच. अजूनसुद्धा मला एस टीचा प्रवास बरा वाटतो. कारण चढल्याबरोबर तिकीट काढलं नाही काढलं, एका बाजूला टेकलं की गुरु गुरु गुरु. कंडक्टरनं झेवील बघावं, एक सीट वाढलं आहे म्हणावं आणि मोजत यावं तिकीट तिकीट तिकीट. महाराज तिकीट तिकीट काढायचं राहिलं वाटतं. होय काय राव, आमच्या नोकरीचा पगारला असता की पैसे घेऊन तिकीट दे म्हटलं. असं आयुष्य गेलेलं. आलो त्या बाणग्याची काय सोनग्याची माही होती, तिथे एस टी थांबली. 4 मंडळ चढलं. ते डुलत हलत कंडक्टर म्हणले कुठं जायचं आहे? आम्ही कुठं बी जाऊ. तिकीट घ्या. देख की पैसे द्या. आम्ही काय बुडवे वाटलो काय तुला? एस टी सकट इकत येऊ. आता त्यांच्या अंगावर वारा आला. हा किती आल्हाद. बायकाने तोंड लावून घेतलं, ह्यांचं मडं बसवलं. हा वारा दारुड्याचा नाही. अरे त्यांच्या अंगावरचा येणारा तो शीतळ आणि शांतीचा वारा आहे. त्यामुळे या शरीराला सुख झालं. पातकं निघून गेली या आणि माझ्या ठिकाणी जी स्थिती प्राप्त झाली त्यामुळं कळी काळ भ्यायला लागले. काय भ्यायला लागले? कोणाला भेटतात? शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया. अरे बाळू, असं एका दिवशी कसं येईल ते? तू कवा तरी 7-8 वर्षांनी एकदा भेटणार मला. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी. ही ताकद त्या संतांची. ती मुंगी म्हणजे जो जीव आहे, मनोनिग्रह इंद्रिय दमन केलेला जीव ज्यावेळी संतांच्या सभेत जातो आणि मग नमस्कार करतो, त्यांची सेवा करतो, तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. एवढं केल्यानंतर ते प्रसन्न झाले. विचारलं, बाळ काय पाहिजे? आता त्यावेळी धनांदी पुत्रांदी भाऱ्यांदीची मागण्याची गरज नाही ना. तिथं प्रश्न आहे, कोहम, मी कोण आहे? हा प्रश्न ज्यावेळी सत्शिष्याकडून सद्गुरूला विचारला जातो त्यावेळी तत्वमसी महावाक्याचा उपयोग आहे. बाळ, ते तू आहेस, ते तू आहेस. ते म्हणजे ब्रह्म आहे आणि तू म्हणजे जीव आहेस. तू ब्रह्मच आहेस, तू जीव नाहीस, तू जन्मलेला नाहीस, कारण तू अज हे तुझं स्वरूप आहे. तू आत्मस्वरूप वाढत नाही म्हणून अजय आहे आणि नाश पावत नाही म्हणून अविनाशी आहे.
जे परमात्म्याचं स्वरूप आहे तेच तुझं अंश स्वरूप आहे. हे ज्यावेळी ध्यानात येतं पडतं त्यावेळी त्या मुमुक्षुला एक अवीट असा आनंद होतो. तो आनंद गगनात सुद्धा मावत नाही. आजपर्यंत त्या जगताची सत्यत्वाची भ्रांती होती, देहाचे अहम नावाचे एक विकाराची भ्रांती होती. ती गुरुवाक्यानं मन धुतलं गेलं आणि उद्गार आले. हां ए थापटा गजा. हां मी वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता येईल विचारे आहे ठाऊक सभागिया संता तुझ्या नाही अनिक मागुना वासुदेव करितो फेरा देव करितो फेरा वासुदेव करितो फेरा वासुदेव आता ते मुंगी ज्ञानानं परिपूर्ण झाले. तो जीव सद्गुरूंच्या संतांच्या सेवेमुळे त्याने विचारलं काय अपेक्षा आहे. कोहमचा प्रश्न सांगितल्यानंतर ते म्हणले मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसेले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. अंतःकरणातला संकल्प मावळून जातो आणि अंतःकरण तदाकार वृत्तीनं रम्मान होतं. हे ज्यावेळी मिळतं ती ज्ञानी झालेले जे जीव आहे ना, मुंगी आहे ना, आता सूर्याला कसं काय गेलं. सूर्य म्हणजे कोण. ज्ञानाला सूर्य ही उपमा आहे. मावळ वेत विश्वाभासू नवल उदेला चंडांश. चंडांश म्हणजे सूर्य आहे. या विश्वाचा आभास माळवणारा जो ज्ञान सूर्य आहे तो मुंगीला प्राप्त झाला. म्हणून ज्ञानी होऊन मुंगीनं राहायचं नाही, ते ज्ञान सुद्धा गिळावं लागतं. तो ज्ञानरूपी सूर्य मुंगीनं गिळला. प्रमाणा पाहिजे तुम्हाला देऊया ना. टाळाटाळी लोपला नाद टाळाटाळी लोपला नाद टाळाटाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला चंद्र भोग भोगिताची अचला वेद ज्ञान घेऊन गाव गोविंद कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल.
टाळी वाजवण्याकरता हात किती लागतात? एका हातानं टाळी वाजत द्या टाळी, अशी काय माणसाला सवय असते. बोलतो द्या टाळी. दोन हाताने वाजतात का नाही? टाळी वाजते की नाही? वाजली का नाही? का वाजले नाही? का वाजले नाही? जीवानं आपली भूमिका सोडायची आणि ईश्वरानं आपली भूमिका सोडायची. दोघांनी चैतन्यामध्ये असं एकदम यायचं. त्या टाळाची अटाळी होते. टाळ आणि अटाळी मिळून टाळाटाळी. आता टाळाटाळ काय करू नका म्हणतात ना. लोपला नाद अंगवांगी मुराला छंद, आणि तो आनंदाचा भोग भोगताना भेद निघून गेला. जीव ब्रह्मैक ज्ञानानं अद्वैत सिद्धी होते. त्यावेळी जीव वेगळा राहू शकत नाही. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गिळावं. आणि या देहामध्ये जर विदेह मोक्ष भोगायचा असेल तर ते ज्ञान गिळावं आणि मग भगवंताचं भजन करावं. मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील अखंड मुखी नारायण, अखंड मुखी दादा कळलं का? होय कळलं म्हणले. आता पुढचं ऐक. हे कळलं असलं तर थोर नवलाव झाला, थोर नवलाव वांदे पुत्र प्रसवला, वांदे पुत्र प्रसवला. ओ थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. अगं मुक्ते, तुझं डोकं बिघडलंय का? आत्म हुंकार यायला लागला. होय दादा, माझ्या वांजेला मुलगा झाला. मग तिला लेकरवाळी म्हणायला लागेल. नाही नाही, ती वांजच आहे, तिला मुलगा झाला. कसं शक्य आहे मुक्ते? वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका म्हणून मीच लिहिलेलं आहे. त्या वांजेला मूल होईलच कसं? दादा, माझ्या वांजेला मूल झालेलं आहे. मुक्ताबाई सांगतात. ज्यावेळी भगवंताचं एकोमभौशावी स्मरण होतं, नाहीतर असं वर्णन आहे. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, मात्र कानोबा तेरे तेरे तेरे. आणि मग तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, तिने बापची दादा केला, काय म्हणावे आपला. नवे त्याची कैसे झाले रे खेळिया. हा नाही तेच दिसू लागले,
जोपनाकाराने केली एक बायको, तिनेच एवढे वाढवले. ऐक खेळी तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेळी तुझ सांगितले ऐसे जाणून दोन मुलं झाली. एका बाईचा नवरा मेला. दोन मुलं झाल्यानंतर एकाची बायको मेली. काय कळतंय ना मी काय म्हणतो ते. आता बायकोवर फार प्रेम असल्यामुळे रडायला लागलं. असली गावात मिळायचीच नाही. कशी मिळेल? एकसारखं दुसरी असती कुठे. तरीसुद्धा काही माणसं आपल्या बायकोचं फार म्हणजे गीत रामायण सांगतात. भाजी करावी तर माझ्या बायकोनंच, आमटीला फोडणी द्यावी तर माझ्या वाईफनंच, अस्सल शिवी द्यावी ती माझ्या सौभाग्य. असं द्या. माणसं म्हणले दुसरं लगीन करून घे, पोरं बारके आहेत. नाही नाही म्हणजे माझं लय प्रेम होतं, लय प्रेम आहे. तशी बायको आता मिळणार नाही. कशी मिळेल? मिली आहे ना. काय माणसं ते मड्यालाच विचारतात बाया, आता या पोरासनी काय करू? अनाथ आश्रमात ठेवू ना, काय करते सगळं. ती मड काय सांगणार असते, ए राजा तुला बघून दिस काढणारे आता काय करू? तू बी जा त्याच्याबरोबर. मग नाही कुणाला विचारायला आहे? डेड बॉडीला ते का उत्तर देणार आहे का? गेले पाहुणे दिवस घालून गेल्यानंतर ते पप्पा पेप्सी, पप्पा घोडा घोडा, तो म्हणजे एक हागतेच तर एक मुता लागले. असं कावलं कावलं आणि त्याने मग या गुरु महाराजांना फोन लावला. हॅलो वेंगरुळ काय? होय गुरु महाराज बोलतो. अहो ते स्थळाचं काय झालं? हे म्हणले ते दिले की लगेच त्यांना बी थोडंसं आलं. कायतरी करून जमवा. आपल्याकडं जसं मार्केट दलालीचं आहे ना, तसं मॅरेज मार्केटमध्ये दलाल आहे. त्याचं नाव आहे वधूवर सूचक मंडळ. त्यांच्याकडे कुणाची बायको मेली, कुणाचं नवर सगळे लिस्ट असतं, ऑल इन वन. त्यात म्हणले दोन मुलं आहेत, चालते का? आता पोरा बाळा करता करायलाच पाहिजेच ना. कशा करता केली? जोपनाकाराने केली एक बायको. मुलाच्या जोपनाकरता बायको केली. निसर्ग कुठं थांबतोय? हितं आणि दोन झाली. एक दिवशी असं चौकात कट्टीवर बसलेलं होतं. बायको आरडत अहो अहो ऐकू आलं का? अहो ऐकू आलं का? तुमची पोरं आणि माझी पोरं मिळून आपल्या पोराला मारायला लागले. तुमची पोरं आणि माझी पोरं मिळून हे कोड सुटलं तर बरं आहे. वांझ आहे ती माया आहे, प्रकृती वांझ आहे. मात्र जे ईश्वर आहे ना ते अक्रिय आहे, क्रियवान नाही. पण या दोघांचा समवाय संबंध जर झाला तर माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि मायेचा आधार घेऊन ते एक जगता एवढं बाळ निर्माण होतं. ते मूल कुणाचं आहे? वांजेच आहे. तुकोबाराने विचारलं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, सत्य तू सत्य तू सत्य तू. काग हरविला जगदाभा, काग हरविला जगदाभा, सत्य तू सत्य तू सत्य
काय झालं? तू सत्य असताना त्रिकाला अबाधित एकमेव अद्वितीय ब्रह्म असा तुझी ख्याती असताना आम्हाला जगद्रूप काय दाखवलास? कागा हा नवीला जगदा हाच आभास का दाखवला? ते म्हणले तिचं काम. काही लोक लय हुशार असतात. सप्ताची वर्गणी मागायला गेला, आता कारभार आमच्याकडे नाही, सगळं तिच्याकडे आहे. हे म्हणलं तिचं काम. अरे तिचं असेल तर ती कुणाची आहे? दैवी हेशा मम माया म्हणतोस ना, तुझी माया म्हणतोस ना, मग सांभाळ ना. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आम्हा शिका भया हित केले, रूप नाही त्यासी नावी नाम, लटिकाची भ्रम वाढविला, सांभाळी सांभाळी सत्य तू सत्य तू सत्य तू कळला, सत्य तू सत्य तू ती सांगायला लागली, पती जन्मला माझे उदरी आणि मी त्याची झाले नो. एवढं होऊन माझा पतीवरचा धर्म बुडालेला नाही. तुकोबाराय म्हणले, ते तुझे आहे तर तू सांभाळ ना. ते तुमच्याकडे धनगर येतात का नाही? इकडे बकरी बसवायला येतात ना. मला वाटेत 2-3 खांडं दिसली. ती आमच्या शेतात एखादा बकरी बसली होती आणि कीर्तन नसल्यामुळे स्लॅग सीजन होता. त्यामुळे आई म्हणली, धनगरांना चहा आणि गूळ घेऊन जा. मी आपला गेलो. सर्व नंबर माझ्याच नावानं आहे. ते माझ्या बांधरदाराला 4 कुत्रे आले बघा, ती धनगराची. बरं ती काय त्या मारुती कारमधली नव्हती, तीसभर लांबीची. माझा पाय बसला तर जगतील काय ती. तरी म्हणते, आमचा टॉमी ना कुणाला काय करत नाही, तुम्हालाच बघून भोगतोय. हां, माझा भाऊबंद असेल म्हणतात. बायका बे होय आणि साले साले. कुत्री आली, त्या बिर्याला म्हटलं, बिर्या अरे कुत्री अंगावर येतात. तू नाही पाटील महाराज म्हणले, काय करत नाही ते, तुला काय करत नसतील पण माझा निम्मा हरिपाठ झाला आहे म्हटलं. त्या कुत्र्याने लगेच मोत्या बिर्या बरी हो म्हटल्यावरती गप्पार जाऊन बसली. धनगराची कुत्री धनगरांना सांभाळावं. आपलं काम, देवा तुझी माया आहे ना, तू सांभाळ. तिनं काय केले, अरूप असणाऱ्या ठिकाणी रूपाची उत्पत्ती दाखवली आणि अगुण असलेल्या ठिकाणी गुणाची दाखवली. हे मायेचं कार्य देवा मला त्रास करतं. देव म्हणले, बरं बघूया. त्याला एक केला जाय, येथे एकच लिला तरले दे सर्व भावे मज बदले, तया आयली थेली सरले माया जळ. ते एवढं काम कर म्हणले. हां, तू कर एवढं, हरिनामस्मरण घे. तुकोबाराय म्हणले, घेतलं हरिनामस्मरण. आता जगाला जरी ती माया पिढत असेल तरी ती आम्हाला काय करणार नाही. का करणार नाही? तर तिचा जो पती आहे तो आमच्याजवळ आहे. रुक्माईचा पती तो आमच्याजवळ आहे ना. तिचा यजमानच आपल्याकडे असल्यामुळं ती काय करणार नाही. हे जरी झालं पण इतराच्या दृष्टीनं ती वांज असणारी माया जगतरूपी बाळ ज्यावेळी प्रसवते त्यावेळी मुक्ताई म्हणते, वांजे पुत्र प्रसवलं. हा नवला आहे. माऊली म्हणल्या, ही पडते मुक्ती, पण पुढचं काय?
विंचू पाताळाशी जाया, विंचू पाताळाशी जाया, शेष माधा वंदी पाया, शेष माधा वंदी पाया, थोर नवला थोर नवला विंचू पाहिलाय ना? पाहिलाय का पाळलाय? पाहिलाय. ते किती जरी उकरून खाली गेलं तर 3 इंचाच्या खाली जात नाही. ते मातीत विंचवाचं ते कुठं घर आहे बघा, ते तेवढंच, त्याच्या खाली जात नाही ते विंचू. पण मुक्ताई म्हणली माझा विंचू पाताळात गेला. नुसता पाताळात गेला नाही, पाताळाचा अधिपती जो शेष नारायण आहे त्यानं म्हणले या 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 विंचू महाराज, वेलकम, स्वागतम, आगतम, सुस्वागतम. हे कसं काय शक्य आहे? नालायकाला नालायक मिळाले की तिचा सत्कार केला जातो. दुर्गुणी माणसाला दुर्गुणी माणूस भेटला तर तो समानशील व्यसनेसू शक्यतो म्हणून त्याला मिठी मारतो. एकाकडे तंबाखू संपला असतो, एकाकडे चुन्ना असतोय. ह्याच्याकडे चुन्ना आहे पण पुढे नाही, त्याच्याकडे पुढे आहे पण चुन्ना नाही. तेव्हा वा वा काय नमस्कार, चुन्ना आहे काय? ते म्हणजे तंबाखू आहे का? सत्य असतं व्यसन. तुम्ही महाभारतात एक कथा आहे, नीट ध्यानात घ्या. शिशुपाल ज्यावेळी जन्मला त्यावेळी त्याच्या माथ्यावर एक टेंगूळ होता आणि जातक असं सांगितलं होतं, हे ज्याला बघून गळून पडेल त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. एकदा सहज आपल्या कृष्णाची हत्याच होती, ती गेले आणि त्या मुलाला त्यांनी असं पुढं ठेवलं. शिशुपाल कृष्णाने बघितलं, तिचं टेंगूळ गळून पडलं. आता त्याच्या आईला कळलं ते ह्याच्या हातून याचा मृत्यू आहे. तिने विनंती केली, कृष्णा ह्या माझ्या लेकराला मारत नाही म्हणून वचन दे. भगवंताने डोळे मिटले, पाहिलं तर हे अत्यंत हलकट निघणार आहे, नालायक निघणार आहे, ह्याला ठेवून चालणार. त्यावेळी देव म्हणले मी मारत नाही असं सांगत नाही, म्हटलं ते 100 अपराध मी क्षमा करेन. 101 झाला की डिशम. तिला वाटलं माझं पोर 100 अपराध करेलच कशाला. बऱ्याच आईना वाटते आमचं पोर तसलं राम्याचा संकीन प्यायला शिकलं. हो शेण खात होतं का? शेण खात होतं. ज्यावेळी शिशुपाल मोठा झाला तो कोणाच्या पक्षाला गेला माहिती आहे का? कौरवाच्या. आणि मग तो वेळ मिळेल तिथं तो निंदा करायचा. ज्यावेळी त्याला रुक्मिणी द्यायची ठरलेली होती, हे रुक्मिणीला कळल्यानंतर तिनं एका ब्राह्मणाकरवी पत्र लावून दिलं. ते पत्र बघून इकडं संवार मांडलं होतं, पण कृष्णाला आमंत्रण नव्हतं. हे बळबळण झालं. हे पुढं आल्यावर बैराम दादा म्हणला ते गेले काहीतरी भानगड करणारच, आपण मी जाऊन मुसळ घेऊनच आले. ते पाठ योग्य वेळ बघितली आणि ती श्रीमंत पूजनाकरता अंबाबाई मंदिरामध्ये रुक्मिणी आईसाहेब चालल्या. तिथं रथात उतरून घेतलं आणि ते निघालं.
पाठला केला. त्याच्या मनात रागच, अनेक शिव्या दिल्या तिथं शिशुपालानं. पण रुक्मिणी हरण केलंच. बराच काळ लुटून गेला. पांडवांनी राजसूय यज्ञ केला. सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर राजसूय यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर यज्ञातला मुख्य यजमान म्हणून भगवंताला बोलवलं. त्यावेळी शिशुपाल म्हणला, ह्या मूर्ख पांडवांना अक्कल नाही. हा कुलटा जार गवळ्याचा, ह्याच्या आईचा एकाकडे जन्मले एकाकडे वाढले, कोणाचा पत्ता नाही, नालायक हा जार आहे, अत्यंत वाईट आहे. आणि भीष्माचार्याला तुम्ही ऋत्विज द्यायला पाहिजे होतं, नसेल तर माझा प्रिय मित्र दुर्योधनाला द्यायला काय अडचण होती. ह्या गवळ्याच्या नालायकाला दिलं म्हटलं. 99 शिव्या झाल्या, अपराध झाले, ओनली 1. शिशुपाला आता एकच शिल्लक आहे. पण ते ऐकायला काय हबप होतोय ते. अरे जा, अनेक शिवी दिली. नुसतं सुदर्शनला असं बघितलं, मुंडकं उडवलं. नुसतं उडून टाकलं नाही. शिशुपालाचा बाप तिथं समुद्राकाठी असं तप करत होता. त्याच्या हातात जाऊन मुंडकं पडलं. शाप असा होता, हे मुंडकं ज्याच्या हातात पडलं त्याचं बी मरण. एका वेळी दोन्ही मारून टाकले. तरी म्हणला दुर्योधन, मेला तर मेला हरकत नाही, पण मरताना सुद्धा भाद्र शिवी देऊन गेला. शेष माता वंदे पाय. कळलं काय तुम्हाला? अरे विंचवाला सत्कार कोणाचा? शेषाचा. असा दुर्जनाला सत्कार दुर्जन करतो. सज्जन को सज्जन मिले तो 2 मिलेगा बाता, दुर्जन को दुर्जन मिले 2 मिलेगा लाता. तरी सुद्धा दुर्जनाला दुर्जन संगती करतो. त्याचं नाव आहे विंचू पाताळाशी जाय. शेष माता वंदे पाय. विठोबा रखुमाई. पाणी पाणी बोला बोला बोला, टाळी वाजू द्या. जय जय गोपाळ माई, जय जय गोपाळ माई. पुंडलिक श्री ज्ञानदेवा. होबा 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 होबा. माशी व्याली घार झाली. देखोनी मुक्ताई हसली. फार सुंदर चिंतन आहे बरं का त्याच्यामध्ये अध्यात्माचं. नवरा बायको दोघे काळे आहेत आणि मुलगा गोरा जन्मला. बोला हो, लोक म्हणतात काय बी लपडा आहे एवढं काय. होय, तसंच म्हणावं लागतं ना. कारण दोन्हीपैकी एक मॉडेल आहे, तसंच मॉडेल झालं तर त्याला लपडं म्हणतात. लपडं कसं झालं आहे बघा. माशी व्याली, तिला पॉर कसलं झालं? घार. कुठं माशी कुठं घार, कुठं माशीचं पंख कुठं त्या घारीचं पंख, किती माशीचा व्यवहार कुठं त्या घारीचा व्यवहार. पण झालं ना. अध्यात्म काय सांगतं? जर तुम्ही विवेक वैराग्यादी साधन केला
आणि त्या साधनानं तुमच्याकडचे मल आणि विक्षेप हे 2 दोष तुमच्या प्रयत्नाने जर घालवले, आवरण दोष घालवण्याकरता यथार्थ गुरुची गरज आहे. ते गुरु सहजासहजी भेटतील असं काही नाही. गुरुगुरु भेटतील, गुरु करणारे भेटतील. तुमच्यातच खाऊन जाताना तुमच्यातच एखादी पोर पळून घेऊन जाणारे बुवा बघितले, मी बरेच बघितले. डबल उचलतील, निघून जातील. ते गुरुगुरु आहेत. नुसतं गुरु नाही तर सद्गुरू पाहिजे. सत्वस्तूचा अनुभव घेऊन सत्वस्तूचं प्रतिपादन करून शिष्याला सद्रूप बनवणारे जे आहेत त्यांना सद्गुरू म्हणतात. ते सद्गुरू भेटतील का सांगता येणार नाही. भेटले तर ओळखतील का सांगता येणार नाही. ओळखतील तर ते कृपा करतील का, इतके अडचणचं अडचण आहे. पण तुकोबाराय म्हणतात, काय भाग्य माझं आहे, किती भाग्याचा आहे मी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आज अकस्मात फळा देऊ आली. दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले, जन्माले त्याचे सार्थक झाले हो. धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडिला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशवदेचा बाळ हो. पण एवढं सोपं नाही. तर तुम्ही त्याकरता भगवंताची उपासना करायची, इतकी प्रखर उपासना करायची. आणि महाराज म्हणतात, ज्यावेळी भगवान प्रसन्न झाले त्यावेळी त्यांनी पहिला प्रश्न विचारला, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. आजी द्वंद्वाधिक चंद्रामृत सुखे सेववेल. अस्ता जाता रवी धरवे, माया हेरा सागर तरवेल. तरिया साधूची भेटी न होईल, बहु अवघड आहे संत भेटी. तरिया जगजेती कृपा केली, तरिया जगजेती कृपा
चंद्रामृत सुखे सेवेल. चंद्रातला अमृतसुद्धा तुम्हाला आणता येईल. आता गेल्यासने काय मिळालं नाही हे सोडून द्या. खडक आणि माती आणली. आस्था जाता रवी धरवेल. जसं हनुमंतरायाने सूर्योदयाचं धरलं ना, तर तुम्हाला प्रयत्नानं धरता येईल. बाह्या हेळा सागर तरवेल. समुद्र पार करून जा. पर्या साधूची भेटी न होईल गा. गगना घालवेल पालान, पायी चालवेल गगन. कळो येईल भूत भविष्य वर्तमान, पर्या साधूचे मेहमान न कळे की. इतकं अवघड आहे. पण महाराज म्हणतात काय सांगावं माझ्या पांडुरंगाची कृपा. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जगजेटी करुणा केली. त्या भगवंताची कृपा एवढी झाली, मला संतांची भेट घडविलं. संत भेट ती आज, तेने झालो चतुर्भुज. मी सलोकता, समीपता आणि स्वरूपता ह्या तिन्ही मुक्तीचा लाभ घेतला. पण त्या तिन्ही मुक्तीचा लाभ घेऊन त्यागून टाकलं त्याला. माझं नको रे ती मुक्ती. मग सायुज्य मुक्तीचा अर्थ काय? सायुज्य मुक्तीमध्ये जीव आणि ब्रह्म हे दोन राहतच नाहीत. जेवढं ब्रह्म व्याप्त आहे तेवढा जीव व्यापक होतो. ब्रह्म किती व्यापक आहे? तो नाही ऐसा ठाव असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जसे. आकाश किती व्यापक आहे, त्याच्यापेक्षा तेवढाच तो व्यापक आहे. आणि तेवढा व्यापक असणारा परमात्मा ज्यावेळी सद्गुरूकडे पाठवून त्या सद्गुरूंच्या बोध दिला, मजसंगे मार्ग दाविला नीट. भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दने पावलो पंढरपीठ. ही अवस्था ज्यावेळी होते त्यावेळी तो जीव न राहता ब्रह्मस्वरूप राहतो. ब्रह्म जेवढा व्याप्त आहे, जीवदशा नावाचे एक माशीचं स्वरूप होतं. पण ब्रह्मज्ञानानं ज्यावेळी तुका आकाशा एवढा होऊन जातं. अनुरणिया थोकडा, अनुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, दांडियली त्रिपुटी गिळून टाकिले कलेवर. अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा असं ज्यावेळी होतं, शिष्य ज्यावेळी या अवस्थेला पोचतो त्यावेळी खरा आनंद कुणाला होतो तर गुरूंना होतो. शिष्याचा आनंद बघून डुलणारे गुरु खरे. मला सांगा, सक्का भाऊ सरपंच झाला तर तुम्हाला बरं वाटते काय? आई शपथ तेच खाणार आता सगळं. पण आहे ना, वक्ते श्रोते श्रवणे पठणे पावती समभाव ही अवस्था ज्यावेळी होते ना, अरे काय सांगावं. त्याला इतका आनंद होतो, माझा शिष्य आता माझ्या स्थितीला पोचला, येतो माझं कार्य संपलं. तुका म्हणे आता उरलो उपकार आपला. हा उपकार ज्यावेळी पूर्ण होतो त्यावेळी ज्ञानोबा म्हणतात, आता देवा आता काय मला मागायचंच नाही आहे, आता काय मागायचं नाही. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो. सुख झालं. ज्ञानदेवाचं सुख बघून निवृत्तीनाथांना होतं. नामदेवाचं सुख बघून कोण तो जरा सांगा की विसोबा खेचर आनंद होतो. तुकोबाऱ्यांचं सुख बघून बाबाजी चैतन्याला सुख होतं. हे सुख का होतं? परमार्थामध्ये शिष्य त्या स्थितीला आला
तर आनंद सगळ्यात कुणाला होत असतं ज्यानं कष्ट करून शिकवलं, कष्ट करून त्याला तो बोध घातला, त्या बोधाचा परिणाम ज्यावेळी दिसतो त्यावेळी माझ्या स्थितीला ज्यावेळी होतो त्यावेळी महाराज म्हणतात, देखोनी मुक्ताई हसली ज्ञानेश्वर माऊ जय जय ज्ञानेश्वर कुंडली श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर शिष्य कसा आहे बघा, मज हृदयी सद्गुरू तेने हा तारेलो संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हे गुरुबद्दल असणारे म्हणून शब्द आहे, जाणतेनी गुरु भजीजे तेने कृतकारी होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पलो समदुषिती. आणि ही ज्यावेळी अवस्था होते त्यावेळी त्या माशीची ज्यावेळी घार होते म्हणजे जीवाचा ज्यावेळी शिव होतो त्यावेळी मुक्ताबाईने आनंद वाटतो. देखोनी मुक्ताई हसली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली. आणि मग थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला ताटे उडून बाहेर आले. मुक्ती बरोबर आहे म्हणजे माझं थोडं चुकलं, मी या जगावर रुसायला नको होतं, वेळीच सावध केलीस बरं झालं. कोण कुणाला म्हणते, ज्ञानोबा आहे मुक्ताईला म्हणतात. आणि मुक्ताईचा उपदेश हा कूट अभंगातून असे काही अभंग अजून आहेत बऱ्याच संतांचे. एक ती शास्त्रीय अवस्था आहे, वेदांत शास्त्राचा अभ्यास व्हावा आणि ह्या अभंगाकडे वळावं. मग अभंग तुमच्याशी असं बोलतात, पण तो अभ्यास न करता असले अभंग सोडवायच्या लपड्यात पडूच नका तुम्ही. हाय ते रामकृष्ण चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा सांगायचं आणि सोडून द्यायचं, तिकडे लय भानगडीत पडायचं नाही. ऐकलं का नाही? हां, नाहीतर मग घासून घ्यावं लागतं असं. हां 52 ठिकाणी घासल्याशिवाय त्याला ते 60,000 रुपये तोळा ऐकत नाही. 52 ठिकाणी घासावं लागतं. तसं 52 नाही 1000 ठिकाणी घासावं लागतं. त्यावेळी कुठंतरी एखादा गुरुच्या परंपरेचा एक बुंद मिळतो आणि तो बुंद ज्याला मिळतो तो या जगाच्या कसल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या आनंदामध्ये रमतो. आणि हे रमणंच ह्या परमार्थाचं शेवटचं ध्येय आहे. कोण म्हणते? मासी व्याली खार झाली मासी व्याली खार Oh
ध्रुपद म्हण ना. कोण आहे? जुरा आहे का? तरी या निमित्तानं आलो. जे 4 शब्द सांगितले ते माझे पूज्य सद्गुरू शिवानंद स्वामींचे आहेत. आणि जे अवांतर असेल ते माझ्या वाणीचा दोष असेल तो सोडून द्या आणि योग तत्त्वज्ञानाशी संबंध घालून त्याला जोडा. आणि म्हणूया आपण माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई असली. विठ्ठल जय.